अजित पवार हे आज बीड दौऱ्यावर आहेत आणि परळी वैजनाथाच्या मंदिराच्या पायऱ्यांच्या दर्जावरून अजित पवारांनी झाडाझडती घेतली। बांधकाम आणि पायऱ्यांच्या दर्जावरून कंत्राटदाराला दादांनी चांगलंच सुनावलं, दुरुस्त करण्याचे आदेश तातडीने दिले। भाजपा आध्यात्मिक आघाडीकडून अजित पवारांचं यासाठी कौतुक केलं गेलंय। प्रत्येक लोकप्रतिनिधीने अजित पवारांचा हा गुण अंगीकारावा असं तुषार भोसले म्हणाले। सिमेंट भरल्यावर हे दगडाची मजबूत घे। आता इथं सुरुवातीला काय तर या सगळ्या संदर्भात एक्सपोस्ट तुषार भोसले यांनी केली आपण बघतोय। भाजपा आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आहेत। आपल्या हातात सत्ता आहे म्हणून केवळ आपला वैयक्तिक उदो करून घेण्याकरता वारेमाप पैसा वाटत सुटणं आणि कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करणं हे राज्याच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे। मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी परळी वैजनाथ मंदिरात दर्शनाला गेलेले असताना बांधकामाची पाहणी करताना पायऱ्यांच्या दर्जावरून कंत्राटदाराला सुनावलं आणि दुरुस्त करण्यास सांगितलं। त्यांची ही भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे। प्रत्येक लोकप्रतिनिधीने त्यांचा हा गुण अंगीकारल्यास कामाचा दर्जा सुधारेल। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, नेमकं काय घडलं होतं यावेळेला? अजितदादांनी कंत्राटदाराला नेमकं काय सांगितलेलं आहे? आता पुढच्या सूचना काय दिल्या? नक्कीच अजित पवार हे आज बीडसह परळीच्या दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी वैद्यनाथ मंदिराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयाचा तो निधी मंजूर झाला होता। त्यातून काही विकास कामे झाली आहेत आणि काही प्रगतीपथावर आहेत। या कामांची पाहणी आज अजित पवार यांनी केली आणि यावेळी पायऱ्यांवर ज्यावेळेस ते आले त्यावेळेस त्यांना काही त्या ठिकाणी दुरुस्ती सुचवली त्यांनी कंत्राटदाराला आणि यापुढे हे जे सगळं काम आहे ते दर्जेदार करा अशा सूचना करत चांगलंच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि अजित पवार यापूर्वी देखील त्या ठिकाणी काही गैरप्रकार दिसेल, काही चुकीचे दिसेल त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना त्याच ठिकाणी सूचना देताना आपल्याला पाहायला मिळतात। तशीच त्यांची जी पद्धत आहे ती आपल्याला परळीत पाहायला मिळाली। या ठिकाणी जे काम सुरू आहे ते दर्जेदार करा, कुठल्याही प्रकारची तक्रार मी खपवून घेणार नाही असं देखील त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलंय। अजित पवारांच्या या सूचनेनंतर तरी आता यापुढे जे काम होणार आहे ते दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीने होईल अशी अपेक्षा आता वैद्यनाथाच्या भक्त मंडळीतून अपेक्षित आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी उदय। Thank you.